नाही तू जरा गप्प बसशील का? तुझ्याचमुळे झालंय हे सगळं. मी तुला काय गरज होती समिताला सांगायची की राधिकाला घराबाहेर काढ म्हणून? गॅरी मी नाही सांगितलं काही. आय स्वेअर. खोटं बोलतेय ती. तिच्याच सांगण्यावरनं मी राधिकाला घराच्या बाहेर काढलंय. का सांग, तू काय बोलतेस? प्रॉब्लेम झालाय. राधिका घराबाहेर पडलीये हे रेवतीने नानांना सांगितलं फोन करून. नानांचा मला फोन आला की ताबडतोब राधिकाला घरात घे, नाही तर तुला आणि पंकजला घराबाहेर जायला लागेल. Can you do that? ऑफकोर्स यू कॅन डू दॅट. घर त्यांच्या नावावर आहे माहितीये ना तुला. मी तुला सांगितलं होतं मला नको फोर्स करू शनाया. कसली खुसूर सुरू आहे तुमची? हो काय नाही, तुम्ही काका ते जरा खेळताय काय? हो ते ते हा? ते खेळतायत ते. आपण पुस्तकात काय असतं ते? काय असतं पुस्तकात? शब्द? हा पण शब्दात खूप सारे शब्द जोडल्यानंतर काय होतं? वाक्य. नाही वाक्य नाही. ते वाक्य खूप सारे झाले की मग काय होतो? गोष्ट. गोष्ट. करेक्ट. आणि आपण गोष्ट कानात सांगतो त्याचं कान गोष्टी म्हणायचंय त्याला. करेक्ट. कान गोष्टी खेळतायत ते. आनंदारी इथे प्रसंग काय? तू काय बोलतोयस? हे बघा, मी तुम्हाला शेवटचं सांगतो, तुम्ही इथे राहू शकत नाही. यावर लवकर काहीतरी तोडगा काढा आणि प्लीज निघा इथून. राधिका प्लीज प्लीज घरी चल ना. मी तुला घरी नेण्यासाठी आली आहे. समिता काय बोलतेस? शनाया प्लीज आता एक शब्दही बोलू नकोस. जरा थांब. राधिका चल ना घरी. नाही समिता, अगं आता ती स्वतःहून तुला न्यायला आली तर तू का नाही जातेस? असं कसं? उद्या तुम्ही मला म्हणाल घराच्या बाहेर जा, मी जायचं. तुम्ही म्हणाल की यांच्या घरात जा, मी तिथे जायचं. प्रत्येक वेळेला किती अपमान सहन करू मी? ते काही नाही. तुम्ही दोघांनी माफी मागितल्याशिवाय मी इथून जायची नाही. प्लीज मी नाही माफी मागणार. ठीक आहे, मग मी इथेच राहणार. अहो मग आमची सून इथं राहते तर मग आम्ही पण इथंच राहणार का? हो राधिका, दिस इज रॉंग. कुणीतरी रॉंग आहे हे सांगताना त्या माणसानं आधी राईट वागावं लागतं. गुरु किती विचार करतोयस? अरे म्हण ना सॉरी आणि संपवणा विषय. लोक बघतायत. सर, देयर इज नो अदर ऑप्शन सर. सुभेदार सर, मलाही असंच वाटतंय. तू काय या लोकांचे फालतू? शनाया बस. आतापर्यंत झालं तेवढं काही कमी नाहीये. आता जरा गप्प तरी बस. ओके? ठीक. राधिका मला सांग, मी सॉरी म्हंटल तर तुम्ही जाल इथून? हा, मी शब्दाची पक्की आहे. हा ठीक आहे. चल सॉरी, निघ. सॉरी म्हणून राहिले का उपकार करून राहिले? सॉरी कसं म्हणतात तुम्हाला माहितीये ना? नाही म्हणजे असं नाही म्हणत सॉरी. पोलाइटली सर. आणि माफी मागताना हात जोडायचे असतात. हे लहानपणी तुला शिकवलं नव्हतं? नाही ना हो, सगळे तर संस्कार केले होते ह्याच्यावर. हो. पण हाच विसरला त्याला आपण तरी का करणार? विचार करण्यात वेळ वाया घालवू नका. लोक जमायला लागली, आणखी जमतील, गर्दी होईल. उगाच सगळ्यांसमोर तुमची बदनामी नको. सुभेदार सर, राधिका वहिनी बरोबर बोलतायत. तुम्ही आता मागा, माफी मागा.
आय एम सॉरी. असं म्हणतात का सॉरी? सॉरी कसं म्हणायचं? कसं म्हणतात सॉरी? आ ज्या माणसाला विनंती करायची आहे त्याच्यासमोर असं हात जोडून उभं राहतात, मान खाली घालतो आणि अदबीनं समोरच्याला विनंती करतो की बाबा प्लीज माझं ऐकाल का, अशी करतात ना विनंती. जमेल? असे हात जोडायचे, थोडस वाकायचं आणि अदबीनं सॉरी म्हणायचं. आय एम सॉरी. काय? मला तर नाही ऐकू आलं. आवाज नाही येते, जोरात जोरात. बाबा तुम्हाला ऐकू आलं का? का नाही ऐकू आलं तुला? हो यार, मला काहीच ऐकू नाही आलं. नाही भाऊ, मी नाही ऐकलं. बाबांना नाही ऐकू आलं. आई, तुम्ही ऐकलत का? नाही. आई नाही ऐकू नाही आलं. सगळ्यांना ऐकू जाईल असं बोल. राधिका, दिस इज टू मच. हा, दिस इज जस्ट नथिंग कम्पेअर्ड टू व्हॉट यू हॅड डन विथ मी, मिस्टर गुरुनाथ सुभेदार. वा सुंदर, शाबास. जे काय बोलायचं ते लवकर बोल, माझ्याकडे वेळ नाही. बोला. राधिका, आय एम सॉरी.